नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत पोलीस भरतीच्या वन लाइनर क्वेश्चन. ही सिरीज कंटिन्यू चालत राहणार. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईकसुद्धा करा. आपण सुरू करूया. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? 2 जानेवारी 1961 मध्ये झाली. महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला? 2 जानेवारी 1961 मध्ये. महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे? पंचकोनी तारा. याला स्टार मार्क ठेवून ठेवा, कारण की हा PYQ मध्ये आलेला आहे. PYQ मध्ये आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? काय म्हणत आहे? ब्रीदवाक्य काय आहे? तर काय? सदरक्ष नाय, खल निग्रह नाय. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते? मुखपत्र कोणते? दक्षता मासिक. कोणते पत्र? दक्षता मासिक हे मुखपत्र आहे पोलीस दलाचे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? सर्वोच्च पद आहे पोलीस महासंचालक. कोणते? पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस दलाचे कनिष्ठ पद कोणते? पोलीस शिपाई. कोणते? पोलीस शिपाई. सदरक्ष नाय, खल निग्रह नाय या ब्रीदवाक्याने काय बोध होतो? म्हणजे की ब्रीदवाक्याने काय बोध होतो? ह्या सदरक्ष नाय, खल निग्रह नाय यांच्या ब्रीदवाक्याने सज्जनांचे रक्षण करणे व दुर्जनांची नाश करणे असा त्यांच्या बोध होतो. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणते? कोणत्या विभागांच्या अखत्यारीत चालते? गृहमंत्रालय. पोलीस प्रशासन हे कोणते सूचीतील विषय आहे? राज्य सूचीतील. महाराष्ट्र पोलिसांची रेझिंग डे काय म्हणत आहे? रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारीला. रेझिंग डे केव्हा येतो? 2 जानेवारीला. याला स्टार मार्क देऊन ठेवा. रेझिंग डे केव्हा येतो? 2 जानेवारीला. दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते? दहशतवाद विरुद्ध. तर आपला काय येणार? फोर्स 1. महाराष्ट्र पोलीस दलांची पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे? पुणेमध्ये आहे. C-16 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे? वीरभोगे वसुंधरा. C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे? वीरभोगे वसुंधरा. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? काय म्हणत आहे? काय म्हणत आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर आपला काय उत्तर येणार? हैदराबाद इथे. फोर्स 1 काय आहे? फोर्स 1 महाराष्ट्र पोलीस कमांडो आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन कोणत्या शहरात आहे? काय म्हणत आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन कोणत्या शहरात आहे? पुणेमध्ये. FIRचा फुल फॉर्म काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. IPC म्हणजे काय? भारतीय दंड संहिता. काय म्हणत आहे? IPC म्हणजे काय? भारतीय दंड संहिता. भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1861च्या. महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रदान केले? पंडित नेहरूंनी. कोणी? हा प्रश्न येऊ शकतो की पोलीस ध्वज कोणी प्रदान केले? पंडित नेहरूंनी. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? निळा व पांढरा. कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते? 1951च्या. पोलीस स्मृती दिन केव्हा असतो? 21 ऑक्टोबर. केव्हा तो? पोलीस स्मृती दिन केव्हा येतो? 21 ऑक्टोबरमध्ये. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. चला पुढे चालूया. महाराष्ट्र एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? काय म्हणत आहे? पोलीस आयुक्तालय किती आहेत? 12. किती आहेत? 12. परिक्षेत्राचा प्रमुख कोणत्या दर्जाचा अधिकार असतो? पोलीस महानिरीक्षकाचा. पोलीस आयुक्तालय हे कोणत्या भागासाठी असते? शहरी भागासाठी असते. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजांचा रंग कोणता आहे? गडद निळा. पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे?
पोलीस दलाच्या ध्वजांचा रंग कोणता आहे? गडद निळा. ना आता अगोदर आपण पाहिलं होतं काय म्हणत होता? महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रदान केले? पंडित नेहरू. पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे? निळा व पांढरा आहे. काय म्हणत आहे? निळा व पांढरा. लेकिन इथे काय म्हणत आहे? महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजांचा रंग. पोलीस दलाच्या ध्वजांचा रंग गडद निळा आहे ना. पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस ध्वजांचा रंग निळा व पांढरा. होमगार्ड दलाची प्रमुख कोण असतो? समादेशक. काय म्हणत आहे? महासमादेशक. होमगार्डची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1946 मध्ये. जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो? समादेशक. जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो? समादेशक. पोलीस अधीक्षक उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? खांद्यावर कोणती चिन्हे? 3 स्टार. पोलीस अधीक्षक उप अधीक्षक दर्जाच्या 3 स्टार. राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण असतात? DGP. राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण असतो? DGP. जिल्हास्तरीवर पोलीस खात्यांचा प्रमुख कोण असतो? जिल्हास्तरीवरील पोलीस खात्यांचा प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तींची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? हेड कॉन्स्टेबल. पोलीस कॉन्स्टेबलच्या पदावरील व्यक्तींची पदोन्नती, जसे की काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो नाही का की 5 वर्षानंतर पुढची पोस्ट मिळणार, तोच होय. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? पोलीस निरीक्षक. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे आहे? पुणेमध्ये आहे. CIDचे मुख्यालय कुठे आहे? पुणेमध्ये आहे. महाराष्ट्र CID, आपण TV सिरियल सुद्धा पाहिलं असेल. CIDचे मुख्यालय कुठे आहे? पुणेमध्ये आहे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. ATSचे फुल फॉर्म काय? काय म्हणत आहे? ATSचे फुल फॉर्म काय? ATSचे फुल फॉर्म आहे अँटी टेररिझम स्क्वॅड. MPAचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. CIDचे फुल फॉर्म काय आहे? क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन्स डिपार्टमेंट. काय म्हणत आहे? क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन्स डिपार्टमेंट. CBIचे फुल फॉर्म काय? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंध आहे? काय म्हणत आहे? हा आलेला आहे. K9 युनिट कशाशी संबंध आहे? श्वानशी संबंध आहे. काय म्हणत आहे? श्वानशी संबंध आहे. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंध आहे? श्वानशी संबंध आहे. गुन्हे अन्वेषण शाखा प्रशिक्षण कोठे आहे? गुन्हे अन्वेषण शाखा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण मुख्यालय कुठे आहे? केंद्रीय गुन्हे अन्वेषण मुख्यालय कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी बसविले आहे? C60. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे कुणाला प्रशिक्षण दिले जाते? IPS अधिकारीला. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद. इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? डेहराडून. फोर्स 1 कधी स्थापन करण्यात आली? 2008 मध्ये. BNSSचे फुल फॉर्म काय आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. काय म्हणत आहे? BNSS काय? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. 1 जुलै 2024 पासून पुराव्यासमान कोणत्या फौजदारी कायदा अस्तित्वात आला? भारतीय साक्ष अधिनियम. नवीन सुधारित फौजदारी कायदा केव्हा लागू झाला? 1 जुलै 2024 रोजी. MCOCA कायदा कशा संबंधीचा आहे? काय म्हणत आहे? MCOCA कायदा कशा संबंधीचा आहे? संघटित गुन्हेगारी. POCSO कायदा कशा संदर्भाचा आहे? बाल लैंगिक अत्याचाराचा. POCSO कायदा कशा संबंधीचा आहे? बाल लैंगिक अत्याचाराचा.
SRPFची प्रथम स्थापना कोणी केली? काय म्हणत आहे? SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पुरंदरमध्ये. राज्य राखीव पोलीस बलांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1948 मध्ये. राज्य राखीव पोलीस बलांची स्थापना 1948 मध्ये. NIA ची पूर्ण फॉर्म काय? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी बोले तो NIA. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? महाराष्ट्राचे निमलष्करी SRPF निमलष्करी दल. रॉचे फुल फॉर्म रिसर्च अँड ॲनालाइज विंग रॉ. आता चला पुढे चालूया. NSG चे पूर्ण रूप काय आहे? काय म्हणत आहे? NSG चे पूर्ण रूप. NSG चे पूर्ण रूप काय आहे? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. SPG वे पूर्ण रूप काय आहे? स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. CISF चे पूर्ण रूप काय आहे? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. CRPF चे केंद्रीय सैनिक रूप पूर्ण रूप काय आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल. ITBP चे पूर्ण रूप काय आहे? इंडो तिबेटियन सीमा पोलीस. SSB चे पूर्ण रूप काय आहे? सशस्त्र सीमा दल. महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री कोण आहे? वसंतराव नाईक. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा केव्हा पारित झाला? महाराष्ट्र जमीन महसूल कायदा केव्हा पारित झाला? 1966 मध्ये. महाराष्ट्र राज्य महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? म्हणजे की जमीन महसूल कायदा केव्हा झाला? 1966 मध्ये. आणि राज्य महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? 1 ऑगस्ट मध्ये. आणि महाराष्ट्राच्या महसुली वर्षाची सुरुवात केव्हा झाली? 1 ऑगस्टलाच. महाराष्ट्रातील सर्वात लहान महसूल विभाग कोणता? कोकण. महाराष्ट्रातील सर्वात लहान महसूल विभाग अंडरलाईन करून ठेवा. सर्वात लहान महसूल विभाग कुठे आहे? कोकणमध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महसूल विभाग छत्रपती संभाजीनगर. काय? छत्रपती संभाजीनगर सर्वात मोठा महसूल विभाग. महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? 6. किती आहेत? 6. तलाठी या पदाचे नवीन नाव काय आहे? ग्राम महसूल अधिकारी. काय म्हणत आहे? ग्राम महसूल अधिकारी. कोतवाल या पदाचे नवीन नाव काय आहे? महसूल सेवक. ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव काय आहे? ग्रामपंचायत अधिकारी. महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? काय म्हणत आहे? महसूल विभागाचा प्रमुख कोण असतो? विभागीय आयुक्त. जिल्हाधिकारी या पदांची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली? वॉरेन हेस्टिंग्सच्या. जिल्ह्यांचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोळीबारांचा आदेश देण्याचा अधिकार कोणाला असतो? जिल्हाधिकारीला. जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी करण्याचा उद्देश कोण देतो? जिल्हाधिकारी. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पार पाडण्याची जबाबदारी कोणाला असतो? जिल्हाधिकारीला. शेत जमिनीला बिगर शेती यांनी अशी मान्यता कोण देतो? जिल्हाधिकारी देतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण कार्य करते? जिल्हाधिकारी. महसूल विभागातील प्रांताच्या प्रमुखाला काय म्हणतात? प्रांताधिकारी. काय म्हणतात? प्रांताधिकारी. प्रांताधिकारी यांची निवड कोण करतो? महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC. प्रांताधिकारी यांची निवड कोण करतो? MPSC करतो. प्रांताधिकारींची नेमणूक कोण करतो? राज्य सरकार. नेमणूक राज्य सरकार करतो. निवड MPSC करतो. नेमणूक राज्य सरकार करतो. आणि नियंत्रण कोण करतो? जिल्हाधिकारी करतो नियंत्रण. आणि तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणता काम पाहतो? तहसीलदार.
तहसीलदाराची निवड कोण करते? MPSCच करतो. तहसीलदाराची निवडणूक कोण करतो? MPSC करतो. तहसीलदाराची नेमणूक कोण करतो? राज्य सरकार करतो. तहसीलदारावर नियंत्रण कोणाचे असते? जिल्हाधिकारींचे असते. तालुका दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाला असते? तालुका दंडाधिकारी या नावाने तालुक्यात कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाला असतो? तहसीलदारला असतो. तालुक्यामध्ये आणेवारी कोण ठरवितो? तहसीलदार. तालुक्यामध्ये आणेवारी कोण ठरवतो? तहसीलदार ठरवतो. तालुक्यामध्ये आणेवारी कोण ठरवतो? तहसीलदार ठरवतो. काय म्हणत आहे? तहसीलदार ठरवतो. चला पुढे चालूया. ग्राम महसूल अधिकारी जसे की तलाठी यांची कार्यालयास काय म्हणतात? सजा. कार्यालयास. तलाट्यांची निवड कोण करतो? जिल्हा निवड समिती. तलाट्यांची निवड कोण करतो? जिल्हा निवड समिती. गाव पातळीवर सातबारांच्या नोंदी कोण करतो? तलाठीच करतो. याचा माहीतच असतो सगळ्यांना. पोलीस पाटील या पदांची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? 1857 मध्ये. केव्हा झाली? 1857 मध्ये. पोलीस पाटील या पदांसाठी किमान वय किती असावे? 25 वर्ष. पाटलांचे निलंबन कोण करतो? तहसीलदार. पोलीस पटलाला बडतर्फ कोण करतो? काय म्हणताय? बडतर्फ कोण करतो? प्रांताधिकारी. आणि प्रांताधिकारीची निवड कोण करतो? MPSC करतो. हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो? हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक तहसीलदारच करतो. तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? मंडळ अधिकारी. गावातील कनिष्ठ ग्राम नोकर कोण असतो? कोतवाल. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार करतो. गावचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात आपण आण करण्याचे काम, जसे की गावचे दप्तरमध्ये वरिष्ठ कार्यालयात ने-आण करण्याचे काम कोण करतो? कोतवाल करतो. महसुली कामात तलाट्यांना मदत कोण करतो? जसे की महसुली कामात तलाट्यांची मदत कोण करतो? कोतवालच करतो. पोलीस पाटलांचे कार्य कोणत्या विभागांच्या अंतर्गत येतो? गृह मंत्रालय. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? महसूल विभाग. गावातील पीक पाहणी कोण करतो? तलाठी करतो. गावातील पीक पाहणी कोण करतो? तलाठी करतो. राईट. चला मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. इथेच थांबूया.